मी 12वी मध्ये असताना तिला प्रपोज केला होता. ती म्हणाली, नाही, मी तशी मुलगी नाही. मला अजून पुढे शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. मला अगोदर माझं करिअर घडवायचंय. माझी ध्येय खूप मोठी आहे. काल भेटली डी मार्टमध्ये. मला बोलली, सर, सामानासोबत पिशवी देऊ का? एक्स्ट्रा 5 रुपये लागतील. नवरा दिवसभर कुकिंगचे शो बघत असते, पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही. बायको, तुम्ही पण कोण बनेगा करोडपती बघत असता. मी काय बोलले का? शांतता. दुकानदार रागाने, ओ बाई, जरा तुमच्या कुत्रीला आवरा ना. ती दुकानातली फळं चाटते, बघा, जरा लक्ष ठेवा. बाई प्रेमाने, ल्युसी डिअर, नको ग बेटा ती फळं चाटूस. किती धूळ आहे ना त्यांच्यावर. ती पोटात गेली तर तब्येत बिघडेल ना माझ्या राणीची. दोन मुलांची आई असलेल्या बाईचं तिसरं लग्न चालू असते. फेरे चालू असताना अचानक तिचा मुलगा रडायला लागतो. बाई संतापात त्या मुलाला ओरडते, आई गप्प बस, नाही तर पुढच्या वेळेला तुला आणणारच नाही. नवरा जागेवर बेशुद्ध. एका मुलीच्या टी शर्टवर मांजराचं चित्र काढलेलं असतं. एक मुलगा डोळे मोठे करून ते पाहत असतो. मुलगी, काय पाहतोयस? मांजर कधी पाहिली नाही का? मुलगा, मांजर पाहिली होती, पण दुधाची राखण करताना पहिल्यांदाच पाहतोय. बायको, अहो, ऐकता का? त्या बाजूच्या पिंकीला गणितात 100 पैकी 99 मार्क्स मिळाले. नवरा, अरे, मग 1 नंबर कुठे गेला? बायको, तो आपला पिंट्या घेऊन आला. चिंगी, मी काल स्वप्नात माझा खून होताना पाहिला. पिंकी, तू काही घाबरू नकोस. असली स्वप्न जर खरी झाली असती तर मला रोज दिवस गेले असते. नवरा संपूर्ण रात्र बाहेर राहून सकाळी सकाळी घरी येतो. बायको रागाने, आता सकाळी 7 वाजता कशाला आले? नवरा, सकाळी सकाळी कशाला येत असतात? नाश्ता करायला. मुलगी कस्टमर केअरला, मला एक मेसेज 15 जणांना पाठवायचा आहे, कसा करू? कस्टमर केअर, मेसेज काय आहे? मुलगी, हाय जानू, काय करतोयस? माझा रिचार्ज संपलाय, 100चा रिचार्ज कर ना.